कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. फुरुस परिसरात वानरांचा वाढता उपद्रव. ग्रामपंचायत सदस्याच्या घरात वानरांकडून नासधूस. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त. रोह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का. शेडसईतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. माजी सरपंच, उपसरपंचांनी बांधला शिवबंधन. हेटवणे प्रकल्प भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे निवेदन. पाईपलाईनमुळे शेतीचे नुकसान. शेतकऱ्यांचा आरोप. प्रलंबित मागण्यांसाठी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन. आणि लांजा येथील सार्थक कोतापकर राष्ट्रीय विजेता मॅक 2025च्या स्केच ड्रॉइंग स्पर्धेत सुवर्ण यश. न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी ठरला देशाचा मानकरी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. खेडमधील फुरुस आणि फळसोंडे परिसरात वानरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक सध्या मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला असून त्यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान होत आहे. नुकतेच फुरुस येथील ग्रामपंचायत सदस्य गुलजार परकार यांच्या निवासस्थानी वानरांनी घुसखोरी करत मोठे नुकसान केले. घरात ठेवलेले किराणा साहित्य, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वानरांनी नासधूस केली, ज्यामुळे परकार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही केवळ एकट्या परकार यांच्या घरापुरती मर्यादित समस्या नसून संपूर्ण फुरुस आणि फळसोंडे परिसरातील अनेक घरांमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत. शेतीतील पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर समस्येबाबत फुरुस ग्रामपंचायतीने वन विभागाला अनेकदा कळवले आहे. वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र वन विभागाकडून अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रियतेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस गळती थांबण्याचे नाव घेत नसून पुन्हा एकदा पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, माजी सरपंच, माजी उपसरपंच तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख कुथे आणि तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. या प्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडताना दिसत असून आगामी राजकारणासाठी हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, उस्मान रोहेकर, शहर प्रमुख रावकर, योगिता शिर्के, विभाग प्रमुख गैनीनाथ कटोरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आणि रोहा बदलतो असताना नगरपालिकेत झालेल्या निवडणुकीचा प्रतिसाद, लोकांनी दिलेला, जनतेने दिलेला प्रतिसाद आणि आता पडलेला बाहेर त्याचा प्रसार बघितलं तर शेडसईतला एक चांगला उद्योजक त्याने आज तिथले ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्यासहित आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आज तसा प्रवेश विचार केला तर निश्चित त्या विभागाला कलाटणी देणार तर आहेच, परंतु या प्रवेशामुळे या शेडसई ग्रामपंचायतीमध्ये कुठेतरी शिवसेना बॅकफुटर होती ती आता फ्रंटफुटवर आलेली आहे. आणि आजचा प्रवेश जो दिमागदार प्रवेश झाला, या दिमागदार प्रवेशाने शेडसई गावातील असंख्य तरुण, मी सांगितलं महिला, तरुण, बालक पासून सगळ्या महिलांपासून सगळ्यांनीच प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहा तालुकाला हा जो काही शिवसेनेचा पक्षप्रवेशाचा झंझावत मध्ये पक्षप्रवेश थोडासा थांबला होता, तो आता परत शेडसईपासून चालू झाला आहे आणि यापुढे देखील पक्षप्रवेश आपल्याला बघायला भेटेल. तर हा पक्षप्रवेश दिवायला पाहिजे होता. खूप वेळापासून जी रखडलेली कामं आहेत, विकासाची कामं पूर्णपणे थांबली होती. आज दमदार आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या माणुसकी आणि चांगल्या कामावर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केला आहे. माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्यांचे पण मी खूप आभार मानतो. त्यांचे सपोर्ट आहे आम्हाला या गोष्टीसाठी आणि पुढच्या काळात आम्ही चांगलं काम करून दाखवू, त्या नियोजनाने आम्ही पक्षप्रवेश केलेला आहे. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डाव्या तीर कालव्याच्या भूसंपादन प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आज 15 डिसेंबर रोजी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. भूमिगत पाईपलाईन टाकल्यामुळे या भागातील उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला उत्पन्नाचे मोठे नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. तसेच संपादित जमिनीच्या पाण्याचा व्यावसायिक कामांसाठी उपयोग होत असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला.
शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर अद्याप कोणतीही समाधानकारक कार्यवाही झाली नाहीये. हेटवणे गावातील कालवा संपादन संघर्ष समिती शेतकरी, त्यापैकी मी एक शेतकरी आहे. तर आता जो गावातील कालव्यामधून जी काही भूमिगत पाईपलाईन जात आहे, ही पाईपलाईन कुठल्या तरी धनाढ्य एका कंपनीला जात आहे आणि त्याचा मुख्य उद्देश होता की शेतकऱ्यांना त्या कालव्यामधून पाणी जाऊन शेतकऱ्यांना शेती पिकत होती, त्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. परंतु आता अशी परिस्थिती होणार आहे की ही भूमिगत पाईपलाईन गेल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही, त्यांना शेतीसाठी पाणी मिळणार नाही आणि त्याच्यामुळं जी भात शेती जी पिकणार होती ती नष्ट होणार आहे, असं ह्या सर्व गावातील कालव्याच्या भूमिगत पाईपलाईनवरून लक्षात येतं. तरी शेतकऱ्यांना योग्य ते नाही मिळावा आणि त्यांना त्याचा योग्य तो पाणी पुरवठा मिळून त्यांना पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी मिळावं, हीच आमची सर्व हेटवणे गावातील कालवा संपादन संघर्ष शेतकरी यांच्या वतीनं मागणी आहे. 30 वर्षापूर्वी संपादित केलेलं होत्या. तेव्हा माननीय माजी मंत्री भाई मोहनराव पाटील या आमचे इकडचे सर्व भागातले कुटुंब प्रमुख होते. त्यांनी सांगण्यानुसार आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध न करता किंवा त्यांनी सांगितलेलं आम्ही मानून आमच्या जमिनी लोकहितासाठी आम्ही त्या लगेच सगळ्या गावातले ते बऱ्याच गावातल्या लोकांनी दिलेल्या आहेत. परंतु त्या जमिनीचा उपयोग आता शेतकऱ्यांच्या हितासाठी जर होत नसेल तर आणि तो जर उपयोग हे व्यावसायिक दृष्ट्या करणार असतील तर त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. कालव्याचं पाणी चालू असताना आमच्या शेतकऱ्यांचा म्हणजे फायदा होत होता. आता हे लाईन बंद केल्यामुळं भाजी लावता येत नाही, भात पिकाचा पण फायदा होणार नाही. तर आम्ही निर्वाह कसा करायचा, मग त्याचा भरपाई कसा मिळणार आम्हाला? काहीतरी तुम्ही भरपाई आम्हाला द्यायला पाहिजे, कारण अचानक तुमचा ठराव झाला तो आम्हाला शेतकऱ्याला पहिला दखल दिलीच नाही. मग आता नुकसान आमचा झाला आहे, ह्याचं काय करणार तुम्ही? भरपाई द्याल का? कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 10वी शिक्षण घेत असलेल्या सार्थक संजय कोतापकर याने मॅक 2025चे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. मुंबईत देशभरातील 600 शाळांमधून स्पर्धक सहभागी झालेल्या मास्टर आर्ट स्केच ड्रॉइंग स्पर्धेत व्यक्तिचित्र रेखाटून सार्थकने हे दैदिप्यमान यश संपादन केले. लांजा येथे मॅक संस्थेकडून आयोजित एका विशेष बक्षीस वितरण समारंभात सार्थक कोतापकर याला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि मोबाईल देऊन गौरवण्यात आले. त्याच्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. तसेच न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालयातही मॅक 2025-26चे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मॅक संचालक प्रितेश ठीक, मुख्याध्यापक सुनील पाटोळे, उपमुख्याध्यापक आजगावकर यांच्यासह शाळेतील अनेक मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सार्थकचे हे यश इतरांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल. नमस्कार, मी प्रितेश टेक, मास्टर कॉम्पिटिशनचा डायरेक्टर. आपण नॅशनलची स्पर्धा ऑर्गनाईज करतो मुंबईमध्ये. संपूर्ण भारतामधून तिथे 500 ते 700 शाळा पार्टिसिपेट करतात आणि 1.5 लाख विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. त्याच्यामधून आपल्या सार्थकला नॅशनल रँक भेटलेला आहे, जो एक पुन्हा ऑल ओव्हर इंडियामधून एकाच मुलाला भेटतो. आपल्या लांजातील न्यू इंग्लिश स्कूलमधून सार्थक टू विन झालेला आहे. त्याला खूप खूप अभिनंदन. सार्थक रोल. नमस्कार. मास्टर आर्ट कॉम्पिटिशन 2025 जी घेण्यात आली, त्यामध्ये आमच्या प्रशालेतून एकूण 300 विद्यार्थी सहभागी झालेले होते. यामध्ये सार्थक संजय कोतापकर या विद्यार्थ्याने ज्या चित्र तयार केलेलं होतं ते अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचं चित्र होतं. त्याला राष्ट्रीय स्तरावरून पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्याच्या पालकांचे अभिनंदन आणि प्रशालेसाठी ही गौरवाची बाब आहे आणि त्यामुळं पुन्हा एक वेळेला मी त्याचं शतशः अभिनंदन करतो. धन्यवाद. युवा ग्रामविकास मंडळ सोगमवाडी मुंबई आयोजित दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा व स्नेहमेळावा नालासोपारा येथील हेमाली हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातून रोजगारासाठी मुंबईत आलेल्या सोगमवाडीतील ग्रामस्थांना एकत्र आणून गावाशी नातं जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात देवाचे गोटणे गाव प्रमुख व सोगमवाडी वाडी प्रमुख श्री विकास शांताराम सोगम व सौ ऋषाली सोगम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। छत्रपती शिवाजी महाराज व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मंडळाच्या कार्याचा आढावा व पुढील उपक्रमांची माहिती सचिव श्री योगेश दिलीप सोगम यांनी दिली। दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन महिला वर्गासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात हळदी कुंकू, लहान मुले व महिलांसाठी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाची रेलचेल होती। विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। सुमारे 350हून अधिक मुंबई स्थित ग्रामस्थांनी दिवसभर कार्यक्रमाचा आनंद घेतला। सूत्रसंचालन सुरेंद्र व दिलीप सोगम यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले। समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। आज सायंकाळी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळताच पनवेलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपकडून पनवेल शहरात कार्यक्रमांचा अक्षरशः धडाका लावण्यात आला असून सायंकाळपर्यंत जास्तीत जास्त विकास कामांची उद्घाटने उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। आज एकाच दिवशी पनवेलमध्ये 4 ते 5 विकास कामांची उद्घाटने करण्यात येत असून यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांचे उद्घाटन करण्यावर सध्या भर दिला जात असल्याचे चित्र आहे। दरम्यान नवी मुंबईत भाजपाने शिवसेनेसह युती करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिनिधी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे। महायुतीतील सर्व पक्षांचे प्रतिनिधी एकत्र बसून यावर चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती देण्यात आली। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेहमान डकेत हा शब्द नेमका कोणासाठी वापरला याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। पनवेलमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। आज पनवेल महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत असणारी ही महानगरपालिका आहे। ही पहिल्यांदाच महानगरपालिका जेव्हापासून झाली तेव्हापासून आजपर्यंत नव्याने जोडला गेलेला ग्रामीण भाग असेल आणि शहरी भाग अशा दोन्ही ठिकाणी विकासात्मक कामाच्या गतिमान पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांना सुरुवात झाली होती। आजही जवळजवळ 350 पेक्षा जास्त कोटीच्या कामांचं लोकार्पण हे आज झालेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व ठिकाणी फिरतो आहोत। सर्व ठिकाणी नव्याने प्रभाग समिती कार्यालयांचं निर्माण झालेली आहेत। त्याचबरोबर काँक्रिटीकरणाचे रस्ते हेही मोठ्या प्रमाणामध्ये या महानगरपालिकेमध्ये करण्याचं काम झालेलं आहे। एक या संदर्भामध्ये आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणची असणारे दोन्ही शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा सर्व पक्षातील असणारे महायुतीतील सगळ्यांच्या कमिट्या तयार केलेल्या आहेत। त्या कमिट्या एकत्र बसतील, त्या संदर्भामध्ये सकारात्मक ज्या चर्चा करायला हव्यात त्या चर्चा करतील असं ऑलरेडी आम्ही लोकांनी सांगितलेलं आहे। रत्नागिरीमध्ये आज सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। रत्नागिरीतील वरची आळी येथील श्री स्वामी स्वरूपानंद अध्यात्म मंदिरातून या दिंडीला प्रारंभ झाला आणि ती पावस येथील समाधी मंदिरापर्यंत पोहोचली। श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत काढण्यात आलेल्या या सायकल दिंडीचे यंदाचे 5वे वर्ष होते। ओम रामकृष्ण हरीचा नामगजर करत सुमारे 40 किलोमीटरच्या या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सायकल प्रेमींनी सहभाग नोंदवला। भाटे, फणसोप, गोळप या मार्गांवरून जात ही दिंडी पावसला पोहोचली। विशेष म्हणजे दरवर्षी जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी ते पावस या पायी दिंडीतील वारकऱ्यांचीही सायकल दिंडीतील सहभागींना भेट झाली। यावेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तसेच कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या काही सदस्यांनी रत्नागिरी ते पावस हे अंतर धावत पूर्ण केले, जे उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले। पावस येथील समाधी मंदिरात स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री जयंतराव देसाई यांनी सर्व सायकलपट्टूंचे स्वागत केले
आणि त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. देसाई यांनी क्लबला यापुढेही असेच नवनवीन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने या सर्व सायकलपट्टूंसाठी अल्पोपहाराची सोय केली होती. या सोहळ्यानंतर सर्व सायकलपट्टू सुरक्षितपणे रत्नागिरीकडे परतले. या बातमीपत्रासह वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.